नमस्कार, एम एन भारत मध्ये आपलं स्वागत। उपवर्गीकरणाच्या विरोधात आज आंबेडकर समाजाचा नाशिकमध्ये भव्य दिव्य असा मोर्चा निघालेला आहे आणि या मोर्चाला नाशिकच्या इथला मैदानापासून सुरुवात झालेली आहे। आता हा मोर्चा नाशिकच्या जो मुख्य द्वार आहे म्हणजेच त्र्यंबक नाका येथून निघून आता जिल्हा परिषद मार्गे अण्णाभाऊ साठे पुतळा आणि त्यानंतर खडकाली सिग्नल मार्गे शालिमार नंतर नाशिकच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोर या ठिकाणी समारोप होणार आहे या मोर्चाचा। आणि आपल्यासोबत या मोर्चाचं त्यांनी नेतृत्व करत आहे ते आपल्यासोबत आहे अर्जुन पगारे। आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत। मोर्चाला सुरुवात झालेली आहे, मोठ्या प्रमाणामध्ये समाजाकडून प्रतिसाद मिळालेला आहे, काय सांगणार? खूप सर्वप्रथम सर्व आंबेडकर चळवळीतले सर्व आंबेडकरी समाज आलेला आहे। इथं 59 जातीतले सर्व बांधव या एल्गार मोर्चासाठी उपस्थित झालेले आहे आणि सर्वांकडून या मोर्चाला या 59 जातीतल्या सर्वांचा आम्हाला पाठिंबा मिळाला आहे। चर्मकार समाज जास्त प्रमाणात आलेला आहे, खाटीक समाज असेल आणि मातक बांधव सुद्धा या आपल्या एल्गार मोर्चामध्ये सामील झालेला आहे। काय नेमकी प्रमुख मागणी राहणार आहे सरकारकडे आपली? ब्रदर समिती ही बरखास्त आमचं ठाम मत आहे आणि निवेदनामध्ये आम्ही मेन्शन केलेलं आहे। काय सांगणार? गेल्या 3 महिन्यापासून आपण प्रयत्न करत आहात, त्यामुळे ह्या संपूर्ण मोर्चा सक्सेस दिसत आहे। याचं संपूर्ण श्रेय आपण कोणाला देणार आहात? याचं संपूर्ण श्रेय आंबेडकरी जनतेला आम्ही देतो। ज्या बाबासाहेबांच्या लेकरांचं आरक्षण हिसकावून घेण्याचे जे षडयंत्र या फडणवीस सरकारनं केलेलं आहे, या षडयंत्राला विरोध करण्यासाठी आरक्षण उपवर्गीकरण हे रद्द झालं पाहिजे। उपवर्गीकरण जर रद्द झालं नाही तर आंबेडकरी समाज पुन्हा एकदा प्रचंड असं आंदोलन फडणवीस सरकारच्या मंत्रालयावर महामोर्चा नेल्याशिवाय आम्ही राहणार नाही। हा एल्गार महामोर्चा समाजरक्षक अर्जुन नाना पगारे यांच्या नेतृत्वाखाली होत असून जिल्ह्यातील आणि जिल्ह्याच्या बाहेर असलेले आंबेडकरवादी लोक, आंबेडकरवादी कार्यकर्ते, बाबासाहेबांवर प्रेम करणारे लोक, बहुजन समाजातील चर्मकार असेल, डोहार असेल, घोलार असेल, मातंग समाजातले सुद्धा लोक आज या महामोर्चामध्ये उपस्थित झालेले आहे। तमाम नाशिककरांच्या आंबेडकरवादी जनतेचे आम्ही आभारी आहोत की आज हा हजारोंनी झालेला हा मोर्चा, उत्स्फूर्त असा हा मोर्चा आणि या मोर्चाचे साक्षीदार आज आपण सुद्धा आहात। हे सर्व करत असताना हे सर्व श्रेय आंबेडकरवादी जनतेला आणि नाशिकच्या आंबेडकरवादी जनतेला जात आहे। निवेदनामध्ये काय काय प्रमुख मागणी आपण केलेल्या आहे? निवेदनामध्ये बदर समिती रद्द झाली पाहिजे। बदर समितीचा जो अहवाल आहे तो अजूनही रद्द झाला पाहिजे, याच प्रमुख मागण्या सातत्याने आहे ती म्हणजे जे उपवर्गीकरण जे होणार आहे तेच रद्द करा अशी प्रमुख मागणी करत हा मोर्चा निघालेला आहे। आणि आता हा मोर्चा नाशिकच्या जो सीबीएस आहे, जो जिल्हा परिषद जो परिसर आहे त्या परिसरामध्ये येऊन ठेपलेला आहे आणि यानंतर हा मोर्चा नाशिकच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यावर या ठिकाणी या मोर्चाचा समारोप होणार आहे। एम एन भारतसाठी संदेश केदारे, नाशिक।